आज पेट्रोलची किंमत 100च्या वरत चाललेली आहे, पण आपली रोजी तेवढीच आहे, 400 ते 500. महागाई किती भयानक प्रमाणे वाढलेली आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. महिला जेव्हा बाजार जातो तो 1000 रुपयामध्ये तुम्हाला बाजार होते का नाही हे मला माहित नाही, पण नाहीच होत असं. भरते का? एक वेळ होती 200 रुपये घेऊन बाजारात गेले तर थैली, एक थैली नाही 2 थैली भरत होते. बरोबर आहे ना? आता वेळ अशी आलेली आहे की 1000 रुपये पण तुम्ही घेऊन बाजारात गेले तर एक थैली पण भरत नाही. बरोबर आहे ना? गॅसची किंमत कशी वाढलेली आहे हे पण तुम्हाला माहिती आहे. हे सगळं विषय काऊन चाललेलं आहे, कसं चाललेलं आहे हे तुम्हाला सगळं माहीत राहता, पण तुम्ही दर 5 वर्ष प्रधानमंत्री असो, मंत्री असो, उपमुख्यमंत्री सर्वांना शिवीगाळ करता. हे तसं केलं, तो असं केला, हे असं केलं, याला वोट नाही द्या, याला वोट नाही देणार, आता याला त्याला वोट नाही देणार. पण जसा निवडणुकी येतात ते 500 रुपये पाहतात तुम्ही. बरोबर आहे का नाही? हे खरी गोष्ट आहे. बरोबर आहे का नाही? तुम्ही 5 वर्ष त्यांना शिवीगाळ करता, तुम्ही उलटा सीधा सगळं बोलता, पण 5 मिनिटात फक्त 500 रुपयाची नोट पाहता आणि ते सगळं विसरून जाता तुम्ही की 5 वर्ष हे प्रधानमंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री हे सगळे आपल्यासोबत का शोषण केलं आहे. बरोबर आहे का नाही? पण ते 500 रुपयाची किंमत किती राहते माहित आहे का तुम्हाला? ते 500 रुपये जे आपण घेतो, आपली रोजी किती पडते माहित आहे का तुम्हाला? 5 वर्षासाठी 500 रुपयाची किंमत पडते 2.5 पैसे. 2.5 पैसे. किती? 2.5 पैसे. रुपये पण नाही, पैसे. हे आपली लायकी आहे. आपण 2.5 पैशानं विकतोय. बरोबर आहे का नाही? भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला एक संविधान दिलेला आहे, एक अधिकार लिहून दिलेला आहे, आणि त्याच्यामध्ये सर्वात मोठी गोष्ट तुम्हाला सांगतोय मी, एक वेळा तुम्ही संविधान वाचा, एक वेळा, आणि त्याच्यामध्ये तुम्ही पहा, त्याच्यामध्ये एक शब्द लिहिलेला आहे की मी एक अधिकार तुम्हाला देत आहो, एक अधिकार, वोट टाकायचं. फक्त ते वोट तुमचा अधिकार आहे. तुम्ही जेव्हा असो तेव्हा तुम्ही स्वतःचा माणूस तयार करू शकता. यासाठी तुम्हाला मी एक अधिकार देत आहो. फक्त त्याला विकू नका. पण आपण ते अधिकारच विकून टाकू. आपण कोणीकडे जाऊच शकत नाही, कारण की आपली लायकीच नाही राहत. कारण की आपण 500-1000 रुपये मध्ये विकून जातो ना निवडणुकीच्या वेळी. एक सरपंच असो, एक नगरसेवक असो, आमदार असो, खासदार असो, यांच्याकडे आपण जात काऊन नाही माहिती आहे? कारण की ते लोक आपल्याला पैसे देऊन वोट घेतात. जेव्हा आपण त्यांच्याकडे जातो ना, काय म्हणतात ते? अरे तू त्या दिवशी पैसे घेतला होता ना रे, अरे तू पार्टीसाठी आला होता ना रे माझ्याकडे 50 पोरं आहे भाऊ, पैसे द्या, पार्टी द्यायचं आहे. तर आता कामासाठी आला माझ्याकडे, चल निघ. काय लायकी आहे? 2 रोटी न 2 बोटी. फक्त आपल्याला कुणाकडे झुकायची गरजच नसते, कुणाचे पाय पडायची गरज नसते. जर आपण ठाकपणे उभे राहिलो तर, जसं एकता आपल्या गावामध्ये राहिली, एकजूट आपण एक गावामध्ये राहिलो तर आपल्याला
कोणाकडे कोणाचे पाय पडायची गरज नसते, कारण की आपला गाव एकजूट राहतो, आपली ताकद आपल्या गावामध्ये राहतो. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला एक अधिकार दिलेला आहे, लढा, आपल्या हक्कासाठी लढा, आपल्या अधिकारासाठी लढा. आणि त्याच्यासाठी भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान लिहून दिलेलं आहे की तुम्ही आपल्या अधिकारासाठी लढू शकता. पण एकही मराठी माणूस लढासाठी बाहेर निघत नाही, बाहेर येत नाही, उभा होत नाही. म्हणून बाहेर प्रांतातले लोक इथे येऊन बोलतात की मराठी माणूस मेलेला आहे, झोपलेला नाही, डायरेक्ट मेलेला आहे म्हणतात. बरोबर आहे ना? काऊन? हे आपली लायकी आहे. आता राजू भाऊनं सांगितलेलं आहे की बाहेर प्रांतातले लोक येऊन ते नगरसेवक झाले. कोण निवडून आणले? आपण ना. बाहेर प्रांतातले लोक इथे येऊन नगरसेवक झाले. कसे झाले? आपण निवडून आणलो तेव्हा झाले ना ते लोक. तुम्हाला फक्त एवढंच सांगायचं आहे मला की सन्माननीय राजसाहेब ठाकरे एक 20 वर्षापासून मराठी माणसासाठी, महाराष्ट्रासाठी, महाराष्ट्राच्या भूमिपुत्रांसाठी एकमेव लढत आहे, लढत राहणार. पण त्यांची एकच तुमच्याशी अपेक्षा आहे, महाराष्ट्राचे मराठी माणसाकडून त्यांची अपेक्षा आहे की एक वेळा त्यांना संधी द्या. ज्या दिवशी त्यांनी मुख्यमंत्री झाले, ज्या दिवशी त्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता आली, एकही महाराष्ट्राचा मराठी माणूस बेरोजगार राहणार नाही. आज तुम्ही पाहू शकता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये कमीत कमी 300च्या वर उद्योग आहे, कंपन्या आहे, पण आपल्या लोकांनाच इथे काम नाही. काऊन? आपण लढू शकत नाही ना. आपल्या गावामध्ये एवढे कंपन्या आहे, आपल्या हे सिनाडा गाव याला लागून कितीतरी कंपन्या आहेत, पण आपल्या गावातले किती लोक आहेत त्या कंपनीमध्ये काम करतात? आहे का कोणी? कोणीच नाही. काऊन असं? त्याचं प्रदूषण आपण घेतोय, बिमाऱ्या आपण घेतोय. बरोबर आहे ना? सगळे बिमाऱ्या आपण घेतो ना. प्रदूषण निघतो, ते पूर्ण गंदगी तिकडची आपल्या गावामध्ये येतोय आणि आपण सगळं ऍडजस्ट करतो. अरे जाऊ दे ना, कायच्यासाठी? हे कोणाच्या बापाची कंपनी नाही आहे, हे कंपनी आपल्या गावामध्ये आपल्या जमिनीवर आलेली आहे. तर सर्वात पहिला आपल्याला त्या कंपनीमध्ये रोजगार मिळाला पाहिजे. बरोबर? तयारी करा. जेवढे पण कंपन्या आहे आपल्या गावामध्ये, त्या सर्व कंपन्यामध्ये आपल्या गावातले, आपले इथे जिथे गावं जोडून आहे त्या गावातल्या लोकांना घेऊन आपण त्या कंपनीमध्ये एक एंट्री करू. हा ते एंट्री केल्यानंतर जर आपल्या गावातल्या लोकांना रोजगार मिळाला नाही तर त्याच्यानंतर मनसे स्टाईल सर्वांना माहिती आहे. आपल्या हातामध्ये सत्ता नाही, पण बिनसत्तेनं आपण संघर्ष करू शकतो, लढू शकतो आणि जिंकू शकतोय. हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनाची ताकद आहे. तुम्हाला माहिती आहे मराठी अभिजात भाषाचा दर्जा आपल्याला मिळालेला आहे. कोण मिळवून दिला? सत्तेत राहून सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांनी हे सगळं केलेलं आहे. बिनसत्तेत राहून मिळाला ना आपल्याला, आपल्या भाषेचा दर्जा मिळाला ना महाराष्ट्राला. पण आपण केव्हा जागणार हो? फक्त तुम्हाला मोठे मोठे लोक पाहिजे,
आमदार खासदार बोलवले जायला पाहिजे, 200-300 रुपये रोजीला तुम्हाला काम पाहिजे, बरोबर आहे ना? हेच पाहिजे ना तुम्हाला? कधी तुम्ही का म्हणता? मंदिर पाहिजे, जिम पाहिजे, का पाहिजे? कोणीतरी आला तुम्हाला विचारला का पाहिजे, का म्हणता? मंदिर पाहिजे. सगळे हेच म्हणतात मंदिर पाहिजे. चला झाली एक मंदिर आपल्या गावामध्ये. एक मंदिर जसं दिले आमदार खासदार, का करणार? रोज पूजापाठ, पोट भरणार? नाही. पोट भरणार का? ते मंदिर देऊ शकतोय काऊन? काऊन की तुम्ही तुमचा अधिकार नाही मागला ना. जर तुम्ही त्यांना मागितले असते ना की आम्हाला सर्वांना, आमच्या गावातल्या लोकांना सर्वांना रोजगार पाहिजे, असं हात उचलून असं चाललं गेलं असतं. हो, गायब. बरोबर आहे ना? तेच विषय आहे ना. वोट टाकता ना तुम्ही? हा, तेच आहे ना आपलं काम. मी तेच तर सांगत आहो तुम्हाला. तुमच्या थोडस बुद्धीला हे द्या की आपल्याला स्वतः समोर करायचं काय. 5 वर्षानंतर जेव्हा हे लोक परत येणार तेव्हा आपल्याला काय करायचं आहे. 5 वर्षानंतर जेव्हा निवडणूक अजून येणार तेव्हा आपल्याला काय करायचं आहे ते आज ठामपणे आपल्या मनामध्ये ठेवा की आपल्याला 5 वर्षानंतर आता अजून जेव्हा निवडणूक येणार तेव्हा आपल्याला करायचं काय. दर 5 वर्षात तुम्ही त्यांना शिवीगाळ करता, सगळं करता. आता जसं तुम्ही म्हणले की आम्हाला बोलू नाही देत, हे दर 5 वर्षाची हेच गोष्ट राहते लोकांची, आम्हाला बोलू नाही देत. अरे बोलू नाही देत तर तुमच्याकडे वोट टाकायचा अधिकार आहे. त्याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता लोकांना की आम्ही काय करू शकता म्हणून. तुम्ही सत्ता पलटू शकवतात पण तुमच्यामध्ये ते आहेच नाही. आम आदमी काय करू शकतो हे फक्त आपल्याला माहित आहे. मी तुम्हाला सांगत इच्छितोय की समोरच्या काळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनातर्फे मी अमन अंदेवार आणि आमचे सर्व पदाधिकारी जे इथे उपस्थित आहे, आम्ही सगळे मिळून चंद्रपूर जिल्ह्यामध्ये एवढा मोठा मोर्चा काढणार, जन आक्रोश मोर्चा. आणि ते मोर्चा सर्व बेरोजगार महिला आणि पुरुष आणि जेवढे युवा सेना आहे आपले, जे शिक्षण करत आहे, ज्यांच्याकडे रोजगार नाही, त्या सर्वांसाठी हे मोर्चा राहणार.